पुण्याच्या कोंढवा पोलिसांनी एटीएम चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय, पण तपासातून समोर आलेल्या चोरट्यांच्या कारनाम्यांनी पोलिसही चक्रावून गेलेत। एटीएम काही क्षणात चोरून पसार होता यावं यासाठी या चोरट्यांनी गाडीतच हायड्रॉलिक पुली आणि रेलिंग बसवल्या होत्या। हुकच्या मदतीनं उखडून काढलेलं अख्खं मशीनच मिनिटभरात गाडीत। पाहुयात या जुगाड रँचो चोरट्याचा हा प्रताप। बुद्धिमत्ता कल्पनाशक्ती ही कुणाची मांडलिक नाही, ती सुचली की त्याच्यातून काय घडेल याचा नेम नसतो। पुण्यातल्या कोंढवा पोलिसांनी एक टोळी अशी पकडली जिने त्यांच्या आचट बुद्धिमत्तेचा जुगाड लावत एक हायड्रोलिक, एक गाडी आणि या सगळ्याच्या मदतीनं एटीएम चोरणारी यंत्रणा जी 2 मिनिटांमध्ये एटीएम तोडून थेट गाडीमध्ये टाकेल आणि हे सगळे चोरटे पसार होऊ शकतील अशी यंत्रणाच उभी केली। एखाद्या ॲक्शन चित्रपटात शोभेल अशी चोरी या टोळक्यानं केली आहे। दिलीप मोरे, शिरीज महमूद बेग जमादार, मोहसिन जाफर बेग जमादार, तहसीलदार, मलिक जान हनीकेरी अशी या चोर रँचोंची नाव आहेत। अवघ्या 2 मिनिटांमध्ये एटीएम फोडून ते पळवून नेण्याची यंत्रणा या टोळक्यानं उभारली होती। 5 जणांना आपण ताब्यात घेऊन काल त्यांना आपण अटक केलेली आहे। त्यांचा पीसी रिमांड घेतला असता त्यांना 10 दिवस पीसी मिळालेली आहे। हे पूर्वी ह्या एटीएमचं रेकी करून गेले होते। त्यांना हा एटीएम ओसाड आणि योग्य वाटल्यामुळे त्यांनी ही एटीएमची त्यावेळी निवड केली होती आणि सेकंड टाइम पण त्यांनी त्याच कारणास्तव ते परत आले होते। एकूण दोन्ही गुन्ह्यामध्ये साधारणतः 19 लाख रुपये पुणे शहरातून गेले होते। आधी एखादं निर्जन स्थळी असलेलं एटीएम शोधायचं, मग त्याची रेकी करायची। एटीएम मधल्या सीसीटीव्हीत चेहरे कैद होऊ नयेत म्हणून कॅमेऱ्याच्या वायर्स कट करायच्या आणि मग संधी मिळताच अवघ्या 2 मिनिटात एटीएम घेऊन पोबारा करायचा। ही या टोळक्याची मोडस ऑपरेंडी होती। याच पद्धतीनं त्यांनी खडकीतलं एटीएम 2दा फोडलं, मात्र एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा केलेल्या चोरीमुळे हे चोरटे पकडले गेले। 2 गुन्हे आपल्याकडे कोंढवामध्ये दाखल आहेत। दुसऱ्या गुन्ह्याचा तपास करताना काही क्लूज आम्हाला भेटले, काही टायर मार्क भेटले। थोडं परिसराचा अभ्यास करून मुवमेंट्स पाहून काही आम्हाला क्लू लागले, त्याप्रमाणे आपण पहिला दिलीप मोरे हा या आरोपीला पहिले ताब्यात घेतलं। त्याचे जे 4 साथीदार होते ते पण आपण कोल्हापूरून ताब्यात घेतले। कोणाचं डोकं कसं चालेल हे कोणीही सांगू शकत नाही, मात्र डोकं योग्य त्या ठिकाणी चालवायला हवं। ते चुकीच्या ठिकाणी चाललं तर काय होतं हेच यातून दिसून आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।